नेक्स्ट पॉइंट इज द कंबाइंड गॅस लॉ. कंबाइंड गॅस लॉ तयार करण्यासाठी आयडियल गॅस इक्वेशनमध्ये फक्त रिअरेंजमेंट करून घ्यायची. आयडियल गॅस इक्वेशन काय आहे? PV इज इक्वल टू NRT. काय करायचं तर हा टी इकडे घ्यायचा आहे. सो PV/T इज इक्वल टू NR. R हा कॉन्स्टंट आहे ज्याला आपण गॅस कॉन्स्टंट असं म्हणतो आणि N हे नंबर ऑफ मोल्स आहेत जे इथं कॉन्स्टंट ठेवायचे आहेत. सो NR हे काय झाले? कॉन्स्टंट झाले. तर फॉर इक्वेशनचा फॉर्म काय झाला? PV/T इज इक्वल टू कॉन्स्टंट. PV/T और PV/T इज इक्वल टू NR इज इक्वल टू कॉन्स्टंट. मग दोन वेगवेगळ्या कंडिशन्स घ्यायच्या. P1 V1/T1 इज इक्वल टू P2 V2/T2. P1 V1 T1 म्हणजे काय? इनिशियल प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर रिस्पेक्टिवली. आणि P2 V2 T2 म्हणजे काय? फायनल प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. किंवा P1 V1 T1 एका कंडिशनचे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आहेत. P2 V2 T2 हे दुसऱ्या कंडिशनचे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आहेत. सो दिस इज नोन ॲज कंबाइंड गॅस लॉ. आणि आयडियल गॅस जर ह्या फॉर्ममध्ये वापरले तर त्याला आपण म्हणणार आहे कंबाइंड गॅस लॉ. आणि ह्या कंबाइंड गॅस लॉमध्ये टेम्परेचर जे आहे ते ऑलवेज मस्ट यूज्ड इन केल्विन. केल्विन ह्या फॉर्ममध्येच वापरायचं आहे. ह्याच्यातला पुढचा पॉईंट आहे रिलेशनशिप बिटवीन मोलार मास, डेन्सिटी अँड प्रेशर. रिलेशनशिप बिटवीन मोलार मास, डेन्सिटी अँड प्रेशर. So as we know that PV is equal to nRT and this is known as ideal gas equation. See here again, ideal gas equation is PV is equal to nRT. ह्या आयडियल गॅस इक्वेशनमध्येच फक्त रिअरेंजमेंट करायची आहे. ती रिअरेंजमेंट केल्यानंतर इक्वेशन काय झालं? हे N/V केला आणि हे RT इकडे घ्यायचं P/RT. सो द फॉर्म ऑफ इक्वेशन इज N/V is equal to P/RT. N/V is equal to P/RT. आता आपल्याला नंबर ऑफ मोलसाठीचा फॉर्म्युला माहिती आहे. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास डिवायडेड बाय मोलार मास. सो हियर नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास डिवायडेड बाय मोलार मास. माससाठी आपण म्हणलं स्मॉल m आणि मोलार माससाठी म्हणलं कॅपिटल M. मग हे जे इक्वेशन आहे इक्वेशन 1, ह्या इक्वेशन 1मध्ये नंबर ऑफ मोल्सची व्हॅल्यू जी आहे ती पुट करायची बाय पुटिंग द व्हॅल्यू ऑफ नंबर ऑफ मोल्स इन इक्वेशन 1. बाय पुटिंग द व्हॅल्यू ऑफ नंबर ऑफ मोल्स इन इक्वेशन 1. सी अगेन नंबर ऑफ मोलची जी व्हॅल्यू आहे m डिवायडेड बाय m दॅट इज मास डिवायडेड बाय मोलार मास, स्मॉल m डिवायडेड बाय कॅपिटल M. ती व्हॅल्यू इक्वेशन 1मध्ये पुट करायची आहे. सो इक्वेशन 1 बिकम्स m डिवायडेड बाय mv इज इक्वल टू p डिवायडेड बाय RT. फक्त आपण काय केलं? यांची जी व्हॅल्यू आहे स्मॉल m डिवायडेड बाय कॅपिटल M ती आपण इक्वेशन 1मध्ये पुट केली. दॅरफॉर स्मॉल m डिवायडेड बाय mv इज इक्वल टू p डिवायडेड बाय RT. देन see as we know that small m divided by v that is mass divided by volume. Here small m is the mass, capital M is the molar mass and V is the volume. So as we know that m divided by v that is small m divided by v is density. मग density या ठिकाणी इक्वेशन 2 जे आहे इक्वेशन 2 ची व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये पुट करायची किंवा स्मॉल m डिवायडेड बाय v ची व्हॅल्यू जी आहे डेन्सिटी ती ह्या इक्वेशनमध्ये पुट करायची. हियर अगेन स्मॉल m डिवायडेड बाय v इज इक्वल टू डेन्सिटी. तर फक्त d पुट करायचं का डेन्सिटी पुट करायचं. सो द इक्वेशन बिकम्स d डिवायडेड बाय m इज इक्वल टू p डिवायडेड बाय RT. हे आहे तसंच राहणार, फक्त m/v च्या ठिकाणी d पुट केला. हा कॅपिटल M आहे तसंच राहणार. सो d डिवायडेड बाय m इज इक्वल टू p/RT. हियर d इज डेन्सिटी अँड कॅपिटल M इज मोलार मास. देन ऑन रिअरेंजिंग दिस इक्वेशन, सो द इक्वेशन बिकम्स m इज इक्वल टू dRT बाय p. फक्त m बाहेर घेतला. m इज इक्वल टू dRT बाय p. And this is the relationship between density, then molar mass, capital M आणि pressure. Density, molar mass आणि pressure मधील रिलेशन. पुन्हा एकदा बघा ह्याच्यामध्ये आपण काय काय केलं आहे. फर्स्टली अकॉर्डिंग टू द आयडियल गॅस इक्वेशन PV is equal to nRT. On rearranging this equation it gives
n divided by phi is equal to p divided by RT. As we know that number of moles is equal to mass divided by molar mass, that is small m divided by capital M. ती व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट केली. सो इक्वेशन 1 becomes small m divided by capital M into V is equal to P by RT. So again density is equal to small m divided by V. So या ठिकाणी फक्त small m divided by V ची व्हॅल्यू डेन्सिटी पुट केली. So the equation becomes d divided by m is equal to p divided by RT. Then on rearranging this equation, m is equal to dRT by p. M is equal to dRT by p. So Boyle's law can be stated in terms of density as at constant pressure and constant temperature. म्हणजे या ठिकाणी प्रेशर कॉन्स्टंट ठेवला, टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवला, आर सुद्धा काय आहे कॉन्स्टंट आहे म्हणल्यावर हे तिघही कॉन्स्टंट असतील तर मोलार मास इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डेन्सिटी. सपोज प्रेशर कॉन्स्टंट असेल, टेम्परेचर कॉन्स्टंट असेल आणि आर कॉन्स्टंट असेल, म्हणजे हा एवढा पार्ट जर कॉन्स्टंट असेल, आर कॉन्स्टंट, टी कॉन्स्टंट, पी कॉन्स्टंट, देन मास मोलार मास इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डेन्सिटी.